सकाळची सुरुवात थेट किचन पासून झाली. आमचा सिम्बाना सगळ्यात पहिले उठतो सगळ्यांच्या सकाळी लवकर. मी कधीतरी उठली तर उठते लवकर. सिम्बा सोबत टाइमपास करत होते तोपर्यंत माझा हा चपातीचा पीठ चांगला भिजलेला आहे. मला ना पहिलेपासून ना लहानपणापासून मला सगळं जेवण बनवता येतं, फक्त मला चपात्या येत नव्हत्या, पण मी शिकले आहे कारण मम्मी मला रोज चपात्या करायला सांगते. सो प्रॅक्टिस खूप झाली आहे आणि आता मला चपात्या जमतात. सिम्बाला मी बोलले की झोपून घे कारण खूप टाइम पासून तो सकाळपासून तो जागा आहे, पण हा ऐकत सुद्धा नाहीये. मी याला बोलले की जाऊन झोपून घे, पण तरी हा बसलायला झोप किती याच्या डोळ्यावरती, काहीच ऐकत नाही. एनिवे आज आपलं एक पार्सल येणार आहे, येईल लवकरच, आल्यावर तुम्हाला दाखवेल मी. आणि आहे ना, मी जे मध्ये मध्ये गायब होते ना, तो मी मध्येच गायब होते आणि मला माहित नाही मी कधी परत युट्यूब वरती रिटर्न येते, आणि जेव्हा येते तेव्हा मी असते आणि कधीपर्यंत आहे हे काही सांगू शकत नाही. मध्येच ब्लॉग बंद करावे लागतात आणि कधी मध्येच चालू करून टाकते मी. असं नाही का मी युट्यूब सोडणार आहे, युट्यूब सोडत नाहीये मी. कधी कधी नाही जमत, सो कधी कधी ब्लॉग मी नाही टाकत. मी ना 2 तासापूर्वीच जेल बॅग ठेवली होती फ्रीज मध्ये आणि ती फ्रीजर मध्ये अजूनपर्यंत थंड झालीच नाहीये, परत ठेवली मी. कूलिंग हाय केली का ती चिपकून जाते आणि कूलिंग लो ठेवली, नॉर्मल ठेवली तर ती. तुमच्यासोबत बोलण्याच्या नादामध्ये मी विसरून गेले की माझा मिरर मी अनबॉक्स केला आहे तो, आणि हा मिरर मी लावून टाकला. आणि स्किन केअर आणि मेकअपचं सामान मी याच्यामध्ये लावल्याने हा डब्बा आहे ना, मम्मीने हा बॉक्स फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केला होता. लंच करून झाल्यानंतर दुपारी ट्युशनचे पोरं आल्या आणि पप्पा बाहेर गेलते आज, सो मी ट्युशन घेतली. खूप डेंजर पोरं आहेत, खूप जास्त डाऊट्स असतात आणि 100 वेळा एक्सप्लेन करावं लागतं. आणि त्यांना कळलं की मी ब्लॉग काढते तर खूप खुश झाले ते, आणि रोज विचारतात की दीदी ब्लॉग कधी येणार, ब्लॉग कधी येणार, कधी काढणार व्हिडिओ. मस्ती तर विचारूच नका. पोरांना टाटा बाय बाय करून मी थोडा वेळ रेस्ट घेतला, आराम केला. संध्याकाळी पूजा करायची होती कारण आज एकादशी आहे. सोबत जेवण सुद्धा बनवायचं होतं कारण फक्त मम्मीचाच उपवास होता, आम्हाला सगळ्यांना मेडिसिन घ्यावं लागतात, सो आम्ही नाही केला उपवास. आणि पूजा करून घेतली मी. आणि एवढा भारी पाऊस पडतोय ना बाहेर, कसं वाटतं का झोपून जावं, पण नाही, आपल्याला खूप काम आहे, झोपून जमणार नाही. फिर जेवण वगैरे बनवून झालं. आता मला एवढा कंटाळा आलाय ना, की कंटाळा काय, थकले मी, फुल थकले आज दिवसभरती. आणि परत मला एडिटिंग पण करायची आहे, सो मी आता चेंज करून घेते आणि मग जेवायला बसते. तुमच्याकडे एक मोटिवेशन आहे का? रोज मला गरज आहे मोटिवेशनची, काय माहिती किती आळस येतो ना. व्लॉग तर मी व्हिडिओ शूट रोज करते, एकदा का सवय झाली ना मग माझं रोज व्लॉग येतील आणि माझं सगळं टाइम टेबल ऍडजस्ट करून मी सगळे काम टाइम टू टाइम करेल. तोपर्यंत व्हिडिओ वर खाली होत राहील कारण शूट पासून ते एडिटिंग पर्यंत सगळं मी करते.